रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. हवा चांगली पाहिजे, कमी बजेट पाहिजे, 1 BHK फ्लॅट पाहिजे, मेंटेनन्स पण कमी पाहिजे, असंच लोकांसाठी मला असं वाटतं ठाण्यात छोट्या साईजचा फ्लॅट पाहिजे, छोट्या बजेटचा फ्लॅट पाहिजे. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हावरे सिटी, जे ठाणा स्टेशनपासून जर विचार आपण केला तर 10 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. जे बोरावेडे नावाचं विलेज आहे, त्या बोरावेडे विलेजला टोकियो पुराणिक टोकियो बे म्हणा किंवा मग ह्या साईडला ते बनलेला हावरे सिटीचा फ्लॅट आहे. जो 1 BHK फ्लॅट असेल त्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 423 कार्पेटचा फ्लॅट असेल. पार्किंग याच्यामध्ये नसणार आहे. बाकी ॲम्युनिटीज वाईज बघितलं तर मोठं कॉम्प्लेक्स आहे, बजेट फ्लॅटवाला फ्लॅट असणार आहे. अशाच पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट मी तुम्हाला दाखवतो, ज्याचा जर तुम्ही बघितलं तर हवा खूप आहे. कारण की जर आपण बाहेर गेलो तर हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे. बाहेर जाताना नॉर्थ आहे आणि आतमध्ये येताना साऊथ आहे. त्यामुळे जर तुम्ही फ्लोअरवरती आलो तर तुम्हाला ह्या साईडला 2 फ्लॅट अधिक त्या साईडला 2 फ्लॅट असे 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील. आणि समजा इथे जर रेंटलचा विचार केला तर 15 ते 16,000 रुपये तुम्हाला रेंटल इथे मिळतं. आणि इथे 12x10चा तुमचा हॉल आहे. आणि हे तुमचं TV युनिटसाठी, मोठं कपाटासाठी मोठी जागा आहे, जी तुम्ही ही जागा कपाटासाठी वापरू शकता. छोटा परिवार आहे. युरो स्कूलमध्ये आमचा मुलगा शाळेला आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर युरो स्कूल ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्येच आहे. आणि जर तुम्ही बघितलं इकडनं डोंगर आहे, डोंगराची इकडली सगळी हवा जी आहे ती तुम्हाला ह्या हवा ह्या घरामध्ये चांगली खेळती हवा आहे. आणि नंतर परत आपण इकडे जर आलो तर तुम्हाला इथं गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. 9x7.5चं तुमचं किचन असणार आहे, जे मोठं आणि चांगल्या पद्धतशीर. ह्या साईडला स्टोरेजसाठी वगैरे पण जागा आहे. अशा पद्धतीचं हवेशीर म्हणा किंवा मग लाईटीवालं घर ह्या पद्धतीचं आहे. नंतर आपण इकडे जर आलो तर तुम्हाला इथे वॉशरूम वेगळं आहे, अधिक इकडे ह्या साईडला जर आलं तर आंघोळीसाठी जागा वेगळी अशा पद्धतीत दिलेली आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे हे मिळेल. आणि त्याच्यानंतर हा शेवटचं बेडरूम आहे, जे 12x10चं बेडरूम असणार आहे. आणि ह्या साईडला परत तुम्हाला कपाटाची जागा ऑलरेडी आहे, जी तुम्ही तुमचं कपाट सेट करू शकता. आणि इकडनं जर आपण पुढं बघितलं तर तुम्हाला इकडे मस्त असा डोंगर दिसतो. जे डोंगराकडनं ही पश्चिम दिशा तुम्हाला इकडे क्रॉसला असल्या कारणानं ही जे घर, ह्या घरामध्ये तुम्हाला तिकडनं हवेचा फ्लो खूप जास्त येतो. आणि पावसाळ्यामध्ये तर अतिशय सुंदर पद्धतीनं असणार आहे. आणि युरो स्कूल बघा तुमच्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये आणि ते चालू आहे, बंद आहे असं काही नाही. समजा युरोमध्ये शाळा शिकते आणि कमी बजेट आहे, तात्पुरतं ठाण्यात सेट करायचे, तर मला असं वाटतं अशा मंडळींसाठी हे खूप चांगली जागा असू शकते. आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर ठाणे टू बोरिवली टनलचं जे ठाण्यामध्ये काम चाललेलं आहे त्याचं कामही त्या साईडला चालू ऑलरेडी आहे. अशा पद्धतीचा हा कॉम्प्लेक्स आहे. इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हेही आहे. पण कमी बजेटमध्ये सगळी मजा करायची असेल तर मला असं वाटतं त्याच्यासाठी हा फ्लॅट आहे. 47 लाख रुपये हे ओनर आहेत, यांनी कोट केलेली किंमत आहे. पण 47मध्ये समोर बसल्यानंतर कमी होईल. बिल्डिंगला OC, CC, सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बिल्डिंगचा जर आपण विचार केला तर साधारणतः 10 वर्ष जुनी ही बिल्डिंग नक्कीच असणार आहे. अशाच पद्धतीचा हा कमी बजेटचा फ्लॅट आहे. खूप लोकांचं म्हणणं असतं की कमी बजेटचे फ्लॅट आपण घालत नाही, तर हा कमी बजेटचा फ्लॅट आहे. ठाण्यामधलाच आहे. तर ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आतमध्ये आहे. मग भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन इकडून 15 मिनिटाच्या अंतरावरती असेल, जे DMartला तुम्ही गेलात तरी चालेल. असे नवीन फ्लॅट, नवीन व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करा. आणि ते प्रवृत्त आपण कसं करू शकता की जास्तीत जास्त सबस्क्रायबर्सनं, जास्तीत जास्त व्ह्यूवर्सनं जर ते परिपूर्ण होत असेल तर आम्हाला वाटेल की हो, लोकांना आवडतंय, तर मग आम्ही जास्त पळू, जास्त घरं काढू आणि तुमच्यासमोर ते सादर करत राहू. तो थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.